उपस्थित असलेले गावाचे सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आज जोया मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे बोट बनवण्याच्या कारखान्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहोत. खरं म्हटलं तर आज मला मुद्दामून सन्मान्य राणे साहेबांना इथे आणायचं होतं, कारण काय ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास किंबहुना ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर आणण्याचं काम 1990 पासून आतापर्यंत राणे साहेबांनी केलेलं आहे. पण मी विचार केला भूमिपूजनासाठी नाही, पण जेव्हा आमचे जॉन आणि आमचे सूरज पहिली बोट जेव्हा तयार करतील त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राणे साहेबांना नक्की मी इथे आणणार. बांधवांनो, आपल्या सगळ्यांसाठी, सिंधुदुर्ग वासियांसाठी हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवलेला हा क्षण आहे. जसं आमचे मनीषजी बोलले, तेली साहेब बोलले, सगळ्यात अगोदरच्या मान्यवरांनी, आपण सिंधुदुर्ग जिल्हा वासी म्हणून आपल्या मनात नेहमी एक खंत असायची की आमच्याकडे रोजगार निर्मिती कधी होणार. आमच्या घरातला मुलगा मुलगी हा कामानिमित्त गोव्याला जातो, कामानिमित्त मुंबईला जातो, नाशिककडे जातो, काही बाहेरगावी पण जातात. आणि मग घरातला मुलगा जेव्हा सोडून कामानिमित्ताने मुंबईला गेला, पुण्याला गेला, तर घरातल्या आई वडिलांची काय भावना होत असेल हे समजणाऱ्यापैकी आम्ही सगळेजण. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तरुण हा जिल्ह्यामध्ये राहूनच त्याला 2 हाताला काम मिळालं पाहिजे या स्तुत्त हेतूने हा प्रकल्प इथे आणला गेलेला आहे. काही दिवसा अगोदरपासून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकंदरीत प्रतिमेच्या संदर्भात इथे असलेल्या जमीन व्यवहार असो आणि विविध बाबतीमध्ये आपली प्रतिभा खराब करण्याचं काम काही समाजातले काही लोक करतात, राजकीय क्षेत्रातले लोक करतात. माझ्या मनात नेहमी असायचं की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्याची कोण प्रतिमा खराब करताय तर त्याला मी टीकेने उत्तर दिलं पाहिजे असं मनात पहिला. ज्या लोकांनी जिल्ह्याची आमची मातीचे कधी ओळखत नाही, आमच्या तरुणांच्या, आमच्या इकडच्या लोकांची भावना माहीत नाही, ते लोक आमच्या जिल्ह्याच्या एकंदरीत प्रतिमेबद्दल जेव्हा खेळतात, चुकीची माहिती देतात, तेव्हा मनात निश्चित पद्धतीने वेदना होता. मग मी विचार केला की कशाला ह्यांच्या लोकांच्या तोंडी लागायचं, राजकारण करत बसून मी त्यांची ओळ पुसण्यापेक्षा आम्ही आमच्या सिंधुदुर्गाची ओळ कशी मोठी करू शकतो या दृष्टिकोनातून मी कामाला लागतो. मला तुम्हाला आमच्याबद्दल किती बोलायचं ते बोला, पण आता आमचा जिल्हा ह्या सगळ्याचा बळी पडणार नाही. 2014 पासून ते आतापर्यंत सन्मान्य राणे साहेबांची जेव्हा कारकीर्द आपण पाहिली तर असंख्य महत्वाचे प्रकल्प सन्मान्य राणे साहेबांनी ह्या जिल्ह्यामध्ये आणायचे. सिवड सारखा महत्वाचा प्रकल्प इथे आडाडी MIDC आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी धोडा मार्ग मध्ये जाहीर केली. प्रत्येक वेळी आम्ही सगळेजण टीका सहन करायचो, बाबा रोजगार कधी आणणार, हे नेहमी रोजगाराबद्दल बोलतात पण रोजगार कधी आणत नाही. आणि म्हणून जेव्हा या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो, सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आणि मत्स्य आणि बंदर मंत्री म्हणून जेव्हा जबाबदारी मिळाली तर तेव्हा निश्चय केलेला की मी माझ्या कारकिर्दीची ओळख काही वर्षानंतर, 25-50 वर्षानंतर जेव्हा सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांची यादी वाचत असताना आपण जेव्हा एक नावं खालती घेऊ, तेव्हा माझं नाव जेव्हा लोक घेतील तेव्हा नितेश राणेच्या कारकिर्दीमध्ये जास्तीत जास्त आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, आमच्या मुलांमुलींना दर्जेदार नोकऱ्या मिळाल्या अशी ओळख माझी असली पाहिजे. त्या निमित्ताने मी कामाला लागलेलो आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो काहीच अशक्य नाही. आता बघा, आतापर्यंत आपली मुलं गोव्याकडे जाईल,
आपण गोवाच्या कंपन्याकडे जायचं. आता आणली की नाही गोवाची कंपनी महाराष्ट्रामध्ये? आणली की नाही? मी आमच्या जॉन आणि आमच्या सूरज आणि आमच्या डॉक्टर बांडवलीकरांचे आभार मान. कारण का आजचा क्षण तसा सोपा नाही. मी तुम्हाला हे उद्योजक आहेत, फार विचार करतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये का जावं, सिंधुदुर्गामध्ये काय जावं, आमचा फायदा कसा होणार, माझी कंपनी तिथे चालेल का, मी तिथे फॅक्टरी टाकताना मला त्रास तो होणार नाही, स्थानिक लोक माझ्या बाजूला ते उभे राहतील का, असंख्य प्रश्न ह्यांच्या मनात असतात. कारण की पैसे लावतात, गुंतवणूक करतात, त्यांना काही काही गोष्टीची चिंता असते. मग पहिल्या दिवसापासून त्यांना विश्वास निर्माण करण्याचं काम की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या, आमच्याकडे पोषक वातावरण आहे, आमच्या तरुण तरुणींमध्ये तशी क्षमता आहे. महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही एक प्रगतशील राज्य म्हणून आज आम्ही देशभरामध्ये काम करतोय. तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आलात तर कुठल्याही दुसऱ्या राज्यापेक्षा सर्वात जास्त फायदा तुम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये होईल, हा विश्वास मी त्याला त्या निमित्ताने दिला. आणि म्हणून ते आज आपल्या इकडे आलेले आहेत. म्हणून ते आपल्याकडे आलेले आहेत. ते काय मी फोन केला, अरे जॉन जी क्या कर रहे, आते क्या मेरे पास, असं नाही आले. त्यांना फार त्यांच्यावर 1 बैठका 2 बैठका 10 बैठका घ्यायला लागल्या आम्हाला. सगळे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला लागली आम्हाला. त्यांना सांगायला लागलं की आमच्या सिंधुदुर्गामध्ये का, इथे तुम्ही आल्यानंतर काय होणार, सगळा विषय त्यांना सांगायला. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की चला, मी गोवामध्ये जशी गुंतवणूक केली आहे, कर्नाटकमध्ये जशी गुंतवणूक केली आहे, त्याच्यापेक्षा ही मोठी गुंतवणूक हे मी महाराष्ट्र सिंधुदुर्गामध्ये करीन, हा मला शब्द त्यांनी विश्वास दिला. आणि म्हणून आज ते आपल्या समोर इथे बसलेले आहेत. म्हणून इथे बघा, या निमित्ताने मी जोया मरीन इन्फ्रास्ट्रक्चरचे आमचे जॉन फर्नांडिस आणि सूरज देवड़िया, I thank both of you to choose Maharashtra and I welcome you at the same time. And I assure you from the Maharashtra government side that you will get complete support. And after this, I am very sure you are not going to choose any other state but only Maharashtra. I am very sure about that. And especially our Sindhudurg. एक लक्षात घ्या, आज बघा असंख्य तुमच्या चेहऱ्यावर, त्यांच्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. ही फॅक्टरी जे आता कदाचित ते इंग्लिशमध्ये बोलले सगळेच समजतील असा विषय नाही. ते 200 बोट बनवणार आहे तिथे. 200 मुंबई वॉटर मेट्रो जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यासाठी लागणारी जे आमच्या बोटी आहेत, ज्याच्यामुळे मुंबईचे विविध भाग, किनारपट्टी जोडली जाणार, त्यासाठी लागणाऱ्या जेवढे 50 आणि 100 पॅसेंजरच्या बोटी आहेत ते तुमच्या तळवणे सिंधुदुर्गमध्ये बनवले जातील. हा तुमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. उद्या जेव्हा तुम्ही किनारपट्टीवर मुंबईच्या जाल, त्या बोटीमध्ये नरिमन पॉइंट ते जुहू पर्यंत प्रवास कराल, तळवणे आणि सिंधुदुर्ग वासी अभिमानाने बोलू शकतात कि ये बोट हमारे तळवणे सिंधुदुर्ग में बनी है और इसलिए यहाँ सब जगह चला रहे. हा तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा बोटचा कारखाना आपल्याकडे येणं हे आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, बोटचा कारखाना सुरू केल्यानंतर 200 बोट बनवण्यासाठी ते चायनीज आणि चायनाची टेक्नॉलॉजी ते वापरणार आहे. पहिली बोट 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्यांची तयार होईल आणि आम्हा लोकांपर्यंत ते पोहोचवणार आहे 1.5 ते 2 महिन्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ते एक बोटची तयारी करायला सुरू करणार आहे. आणि ह्या पूर्ण कारखाना चालू करण्यासाठी त्यांना आपल्या सिंधुदुर्ग, तळवणे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले 200 तरुण तरुणी ते इथे नोकरीला ठेवणार आहेत. ही तर त्या निमित्ताने तुमच्यासाठी सुरुवात. 200 विचार. आणि म्हणून मी इकडच्या सगळ्या तरुणांना सांगेन, तुम्ही ह्या प्रकल्पाच्या संदर्भात पूर्ण माहिती या सगळ्या लोकांकडून तुम्ही मुद्दामून घ्या. नेमकं इथलं कौशल्य कसं लागतं, स्किल काय लागते, ते आता स्वतः त्यांनी ट्रेनिंगसाठी पुढाकार घेतलेला आहे. बोलते की नितेश जी मैं ही इनको ट्रेनिंग दूंगा ताकि आय कॅन हायर मॅक्सिमम पीपल, आय कॅन, म्हणजे जास्त लोकांना
मी तुमच्या सिंधुदुर्गामध्येच मी कसा रोजगार देऊ शकेन ह्यासाठी ते मी इथूनच जास्तीत जास्त लोकांना ते नोकरीला लावणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्याच इकडच्या तरुण तरुणींना सांगेन की आता सज्ज व्हा. आता कोणाच्या भूलथापामध्ये यायचं नाही. आपल्या इथे काही आंदोलनजीवी आहेत, आंदोलनजीवी. आमच्या कोकणात, आमच्या सिंधुदुर्गात, आमच्या महाराष्ट्रात काही चांगलं व्हायला लागले तर काळ्या मांजरेसारखे बरोबर आडवे येतात. आज बघा, पर्यावरणाच्या हानीच्या पर्यावरणपूरक प्रकल्प आणा अशी मागणी असंख्य लोक करतात की नाही. जेव्हा मायनिंगचा विषय निघतो, न्यूक्लिअर प्लांटचा विषय निघतो, असे कुठल्याही पर्यावरणाला हानीच्या प्रकल्पाचे जेव्हा विषय निघतात तेव्हा जे जे आंदोलन करणारे असतात, जे जे मोर्चे काढणारे असतात, आज नेमकं कुठे तुम्हाला इथे दिसत आहेत का? ह्या गर्दीमध्ये जरा शोधा हो त्या लोकांना. त्यांना सांगा की तुम्ही विरोध करण्याच्या निमित्ताने आलेलात ना. आता चला, सरकार काहीतरी चांगलं करतंय, सरकार पर्यावरणपूरक असं प्रकल्प आमच्यासाठी आणून देत आहे, मग आज तुम्ही सरकारचं जाऊन तुम्ही अभिनंदन का करत नाही आहात? जसं अन्य लोकांनी आम्हाला गुच्छ दिलं, त्यांच्यातल्या लोकांनी पण इथे येऊन गुच्छ दिलं पाहिजे होतं. ते चला नितेशजी, तुम्ही पर्यावरणाला पूरक असा प्रकल्प आमच्या कोकणामध्ये आणलात, घ्या, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. हे तुम्हाला काय सांगतोय बांधवांनो, तुम्ही यांचे खरे चेहरे ओळखलं पाहिजे. चांगल्याला चांगलं जसं म्हणणं, माणुसकीचा धर्म ज्याला म्हणतात, आज एवढा चांगला प्रकल्प आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आणलाय, कोणी त्यांच्यातले इथले फिरकले नाही. ह्याच्यावर तुम्ही त्यांचे मनसुबे समजून घेतलं पाहिजे, समजून घेतलं. आणि म्हणून ह्यानंतर मी तुम्हाला विश्वास देतो, ही तर फक्त सुरुवात आहे. आमच्या मनीषजीने, आमच्या कामतजीने परत 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 सांगतो की नितेशजींनी सावंतवाडीमध्ये मतदारसंघामध्ये हा प्रकल्प आणला. हळूच आमच्या कणकोली देवगड मतदारसंघाचे लोक माझ्याकडे बघून डोळे मारत आहेत. म्हटलं तू ये माझ्या आमच्या इकडे आता. हा, मोठा तिथे येऊन आमदार म्हणून भाषणं करतो आणि प्रकल्प इथे देतो. काय दिलीपजी, हा, काय चिंता करू नका, ही सुरुवात आहे, फक्त सुरुवात आहे. तेली साहेबांनी कसं भाषणात सांगितलं, मी तुम्हाला जे सांगतो ते आठवणीत ठेवा. आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे, रेकॉर्ड पण करून ठेवा. घ्या हे प्रकल्प मी तुमच्या सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग तालुक्यामध्ये आणणार आहे, ह्याचं मी तुम्हाला नोंद करून ठेवायला सांग. जसा इथे बोट कारखाना येतोय तसा ज्याचा उल्लेख त्या राजन तेलीजींनी केला, आरोंदा जेटी जी वर्षानुवर्ष बंद पडलेली, आमच्या सगळ्यांच्या त्या संदर्भात बैठका झालेल्या आहेत. लवकरच आरोंदा जेटीच्या उद्घाटनासाठी तुम्हाला सगळ्यांना परत एक कार्यक्रमासाठी आम्ही तिथे बोलवणार आहोत. जेणेकरून एकदा आरोंदा जेटी तयार झाली, तुम्ही विचार करा, पर्यटन आणि जलवाहतुकीच्या निमित्ताने किती दालनं उघडणार, किती दालनं उघड. आमच्या प्रमोद कामतजीने बरोबर सांगितलं, नुसतं एक प्रकल्प येत नाही, पण आजूबाजूला सगळ्या लोकांना त्या निमित्ताने अप्रत्यक्ष रोजगार निर्माण तयार होतो. आणि म्हणून जसं आरोंद्याकडे आपण जेटी सुरुवात करतोय, तसे आमचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे आमचे देवरेजी इथे आहेत. आम्ही रेडी बंदरच्या संदर्भात गेल्याच आठवड्यात मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली. वर्षानुवर्ष तो प्रकल्प बंद आहे, बंदर बंद आहे. राणे साहेब जेव्हा बंदर मंत्री होते तेव्हा त्यांनी फार विचारपूर्वक त्या रेडीकडे तो बंदर आणला आणि काही तांत्रिक कारणामुळे तो बंदर बंद पडले. मी ह्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर त्याच्यावर मी काम सुरू केलेलं आहे. रस्त्याचा एक विषय आहे, मनीषजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे रस्त्याचा विषय. म्हणून मी आणि आमचे MMPचे देवरेजीने त्याच्यातून पण मार्ग काढलेला आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, या बाजूला बोट क्राफ्टचा आमचा हा बोट बनवण्याचा प्रकल्प, तिथे आरोंदा जेटी आणि लवकरच रेडी बंदर 100% क्षमतेवर चालू करण्याची जबाबदारी माझी असेल. 100%. म्हणजे एका बाजूला रेडी बंदर, दुसऱ्याकडे आमचा देवगड बंदर, असे 2 बंदरे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये येतात. 2 बंदर. आणि एक 100% क्षमतेने चालू झालेल्या बंदरानंतर काय होतं, जरा गुजरातमध्ये जाऊन, मुंदडामध्ये जाऊन पहा. त्या एका मुंदड्याच्या बंदरामुळे आज पूर्ण गुजरातचा विकास झालाय आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झालेली आहे. आणि ते तर मी बोलतो ना, अभी तक तो पिक्चर बाकी आहे, फक्त ट्रेलर आहे. आता काही दिवसाच्याच वर एक महत्वाची घोषणा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः करणार आहे.
आपल्या जिल्ह्याची वर्षानुवर्ष मागणी होती की आमच्या जिल्ह्यामध्ये कुठलंही 5 स्टार हॉटेल नाही, 3 स्टार 2 स्टार असे असंख्य चांगल्यातले चांगले हॉटेल आमच्या इकडचे आहे. एकही 5 स्टार नसल्यामुळे आपल्याकडे गोवा, केरळ, मॉरिशस या दर्जाचा पर्यटक आपल्याकडे येत नाही. त्या खर्च करणारे एवढी क्षमतेचा पर्यटक आपल्याकडे येत नाही. आणि म्हणून 99 पासून, बरोबर ना तेली साहेब, 99 पासून जो काही पंचतांत्रिक हॉटेलचा जो काही प्रवास सुरू झालाय तो आता काही दिवसातच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला ताजचं 5 स्टार हॉटेल हे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जाहीर करतील आणि लवकरच शिरोडा वेंगुर्लामध्ये वेळाघरमध्ये तो ताजचा प्रकल्प तिथे येणार आहे. म्हणजे एककडे बोट बनवण्याचा कारखाना, आरोंदा जेटी, रेडी बंदर आणि नंतर आता 5 स्टार हॉटेल आणि दोडामार्गचा वेगळा विषय. म्हणजे विचार करा, नाही उगाच आमचे बाबूराव दुरी उगाच नाराज होते. आणि म्हणून तुम्हाला सांग, विकासाच्या बाबतीमध्ये ना आता कोणी आमच्यावर स्पर्धाच करू नये, आमची टीकाच करायची. तुम्ही हे जे नकारात्मक लोक आहेत ना त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना बोला आमच्याकडे वेळ नाही, एवढा रोजगार माझ्याकडे तुमच्याकडे साठी आम्ही आणतोय. एका बोट बनवण्याच्या कारखान्यातून अगर 200 मुलं अगर कामाला लागत असतील तर विचार करा आरोंद जेटीवर, आमच्या रेडी बंदरावर आणि 5 स्टार ताजच्या हॉटेलवर किती मुलं कामाला लागतील याचं फक्त तुम्ही कल्पना करून ह्याच्याबद्दल विचार करा, फक्त विचार करा. आणि म्हणून हे सगळे विषय तुमच्या समोर मांडण्याचं काम आज आम्ही आमच्या माध्यमातून केलेलं आहे. आज जसा हा प्रकल्प सुरू, आज भूमिपूजन झालेलं आहे, काही महिन्यामध्ये आपण जेव्हा आमचे जॉन आणि सूरज हे सगळे एकत्र येऊन इथं जेव्हा फॅक्टरीचं काम सुरू करतील, बोट बनवायला सुरू करतील आणि 1.5 ते 2 ते 2.5 महिन्यामध्ये जेव्हा पहिली बोट जेव्हा इथे तयार होईल तेव्हा निश्चित पद्धतीने तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुमच्या तळवणे सिंधुदुर्ग गाव आपल्या ह्या सावंतवाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकतो. तुमच्या जाता जाता एवढीच विनंती करेन की तुम्ही आता विकासाची सवय लावून घ्या. भरपूर कामं आमच्या महिला माता भगिनी असतील, आमचे तरुण असतील, त्या प्रकल्पासाठी लागणारे जेवढे काही माहिती आहे, जेवढे काही कौशल्य आहे, स्किल आहे ते वाचून घ्या. हातात खिशात मोठे मोठे आपण मोबाईल वापरतो, 4 तास उगाच त्या मोबाईलवर बघत राहण्यापेक्षा थोडं या बोट बनवण्याच्या कारखान्यामध्ये नेमकं कुठली स्किल लागते, 5 स्टार हॉटेलमध्ये कुठल्या नोकऱ्या उपलब्ध होतात, तर रेडी बंदरासाठी कुठली नोकरी उपलब्ध आहे ह्या बाबतीमध्ये माहिती घ्या आणि कामाला लागा. एवढं आवर्जून ह्या निमित्ताने मी सांगेन. जाता जाता आमच्या खास करून आमचे डॉक्टर भानुलेकरजी, आमचे सर्व गोडजी, हे सगळी जे आमची ही टीम आहे, जे तसे बॅकएंडमध्ये काम करतात, त्यांना नाव पण घ्यायला आवडत नाही, पण ह्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानेन. कारण का आपल्या इकडे जमिनी घेणं किंवा जमिनीच्या प्रकल्पांसाठी जमिनी मिळवणं हे तसं सोपं नाही. लोक लवकर विश्वासच ठेवत नाही, कशाला मागायला आले जमीन, पहिला प्रश्न तसा. पण त्याच्यातून पण जसा ह्यांच्यासारखे लोक असतात जे सिंधुदुर्गाच्या विकासासाठी, आज विचार करा ह्या बोट बनवण्याच्या कारखान्यासाठी आपली स्वतःची जमीन डॉक्टर भानुलेकरजीने या जोया मरीन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, आपल्या जोया मरीन सर्व्हिसेससाठी आपल्याला दिलं. म्हणून आपल्यासाठी किती मोठं काम आमच्या डॉक्टर निलेश भानुलेकरजींनी केलं. आपण सगळ्या जणांना विनंती आहे, जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. आणि म्हणून या निमित्ताने मी परत एकदा सगळ्या जणांचे मी आभार मानीन की आज या भूमिपूजनच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे उपस्थित झालात. या प्रकल्प हा तुमचा प्रकल्प, हा कोणाच्या एकाचा वैयक्तिक नाही, तुमच्या सगळ्यांचा प्रकल्प आहे. आणि म्हणून काम करत असताना, प्रकल्प उभा होत असताना कुठेही ह्यांना कुठलीही मदत लागली तर आपण कृपया ह्यांना द्यावी, आपलं म्हणून द्यावं. कुठे हे लोक चुकले तर सांभाळून घ्या आणि मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत करा. शेवटी उद्या त्या बोट कारखान्यामध्ये आपलीच मुलं कामं करणार आहेत. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.